नमस्कार. चॅनलवरती आपले स्वागत आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विशेष वकील उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती. उज्ज्वल निकम व बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती राज्य सरकारने केली असून ते सरकारी वकील म्हणून कामकाज पाहणार आहेत. अखेर मस्साजोग येथील ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीचं पत्र जाहीर केलं आहे. गेल्या काही महिन्याभरापासून राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे. तसेच या हत्येप्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे वगळता इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु या हत्येप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीय यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. मात्र उज्ज्वल निकम हे निवडणुकीत पराभव झाले. त्यामुळे आपल्या मूळ व्यवसायाकडे उज्ज्वल निकम हे वळणार का नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. तसेच उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या कामकाजाबद्दल काही जणांकडून आक्षेपही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार अखेर आज राज्य सरकारने उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे बीड केज येथील न्यायालयात यापुढे उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील देशमुख कुटुंबियांची बाजू मांडणार आहेत. दरम्यान उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे देशमुख कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र फरार कृष्ण आंधळे आणि पोलिसांनी केलेल्या चुकांच्या विरोधात देशमुख कुटुंबियांचं आंदोलन यापुढेही चालूच राहणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.